मॉर्निंग. मी करण माने तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरचं स्वागत करत आहे. तर खूप दिवस झाले ब्लॉग काय पडला नव्हता, कारण ड्युटी आणि सुट्टीचा पण प्रॉब्लेम होता. तर आज 12 दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय. तर आज म्हणजे मी आलोय फलटणला. माझा मित्र आहे सुमित म्हणून, तर त्याचा कॉल आलता. तर तो म्हटला या घरी, तर आपण चाललोय त्याच्या घरी व्हिजिट द्यायला. माझ्या बरोबर आहे शुभम. कुठे गेला? तुम्ही ब्लॉग मध्ये तर बघितलंच असेल याला, आणि सुमितला पण बघितलं असेल. तर आम्ही दोघं निघालो त्याच्या घरी. तर आपण पुढे कंटिन्यू करूया. तुम्हाला सांगायचं काय तर, ते त्याचं घर आहे चौदरवाडीला, पण तिकडे निघालोय. नमस्कार. आपण आलोय आता मित्राच्या घरी. आहे सुमित. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होती. तुम्ही अगोदरच्या ब्लॉग मध्ये ह्याला बघितलं असेल, ह्याला पण बघितलं असेल. हे काय सारखेच येतात ब्लॉग मध्ये. तर आपण त्याला गोटा बघूयात. म्हणजे त्याच्या घरी आलोय. तिथलं जे असं वातावरण आहे तुम्हाला होईलच मी. आणि आपण आता बघूयात ह्यांचा गोटा. मला एक सांगतो तथ्य काय आहे ती. आता हा जॉब करणारा माणूस आहे. कोणता मोबाईल वापरते? OnePlus. गजब बेइज्जती है. आणि हा बिझनेसमॅन आहे, ज्याच्याकडे एवढा मोठा गोटा आहे. मोबाईल कोणता वापरतोय बघा? iPhone 15 Pro Max. मग तुम्ही पण विचार केला पाहिजे की जॉब केला पाहिजे का बिझनेस केला पाहिजे. हे कामगार हे कामगार आणि मालक. तर त्याच्याकडून थोडी माहिती घेतली आपण. त्याचा पलीकडे साईडला तो जुना गोठा आहे, आणि हा सगळा आहे तो नवीन गोठा आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. त्याच्याकडून पण थोडी माहिती ऐका. गाई टोटल 50 गाई, 20 कालवडी आणि 10 म्हशी. दिनचर्या काय असते? दिनचर्या सकाळी 4 वाजता गोठ्यातलं काम चालू होतं. मग गाय आतमध्ये घ्यायच्या, बांधायच्या, खुराक टाकायचा, चारा टाकायचा. परत मिल्क मशीन लागते. त्यानंतर धारा झाल्यावरती पॅकिंगला दूध जातं. दूध फलटणला सप्लाय होतं. पूर्ण सप्लाय झाल्यानंतर धारा झाल्यानंतर गाई लूज हाऊसिंगला गोठ्यात सोडायच्या. परत संध्याकाळी 4 वाजता पुन्हा एकदा आत घ्यायच्या. परत धारा, खुराक. परत संध्याकाळी 7 वाजता गाई परत सोडून द्यायच्या मोकळ्या. परत पॅकिंग फलटणला जातं पॅक व्हायला. तर बघा, कष्ट आहे, करत राहा. तर आता 15 Pro Max मध्ये व्हिडिओ काढतोय. कशी क्लॅरिटी आहे तुम्ही सांगा. मी अगोदर ह्याच्यामध्ये काढत होतो, म्हणजे आतापर्यंतचे ब्लॉग जे iPhone 7 मध्ये काढत होतो.
हा यांचा जुना गोठा आहे. तर ह्यामध्ये पण काही गाई म्हैशी आहेत आणि तिकडे पण गाई म्हैशी आहेत. तर हा सगळा त्यांचा जुना गोठा आहे. त्याला काय म्हणतात? तो मुक्त गोठा. मुक्त गोठा. ओके, म्हणजे हा क्लोज आणि तो ओपन. बिझनेसमॅनची पॉवर आहे. बिझनेसमॅनची पॉवर. हे बघा आणि हे बघा, ही सगळ्यात जुनी बुलेट आहे जे की आता कुठं बघायला भेटत नाही. त्यांनी मॉडिफाय केली आणि RX 100 आणि नंबर पण असा फॅन्सी आहे ना. 72 विषय हार्ड आहे. हे आहे बिझनेसची पॉवर. त्यांच्या घरा बसलं म्हणून वातावरण बघा खूप मस्त. नारळाची झाडं, म्हणजे सगळं आसपास सगळं नेचर आणि त्या नेचर मध्ये घर. ही गोष्ट दोन आजोबा कशी घट्ट मैत्री आहे. आत्ताच्या जमान्यात असं नाही कोण बसणार. नाश्त्याची सोय केली आता मी आणि मग आपण निघूयात. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.